नागपुर के वाठोड़ा थाना क्षेत्र में पुलिस ने ऑपरेशन थंडर के तहत नशे के खिलाफ बड़ी कार्रवाई की है। गुप्त सूचना के आधार पर चांदमारी बस डिपो इलाके में छापेमारी कर आरोपी सचिन महादेव राव वासनिक को गिरफ्तार किया गया है। तलाशी के दौरान उसके पास से 15.22 ग्राम एमडी पाउडर बरामद किया गया, जिसकी कीमत करीब 1,50,000 रुपए बताई जा रही है। पुलिस ने एक मोटरसाइकिल, मोबाइल फोन और नगद राशि भी जब्त की है। कुल 2,35,440 रुपए का माल बरामद हुआ है। आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू की गई है। पोलीस स्टेशन वाठोडा येथे गोपनीय बातमीदारांनी माहिती दिली होती की चांदमारी परिसरात एक इसम संशयितरित्या फिरत आहे। तर त्याच्या माहितीवरून आम्ही सोबत पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब व स्टाफ असे चांदमारी बस डेपो वाठोडा नागपूर येथे गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तर एक 35 ते 40 वर्ष वयोगटाचा इसम हा संशयितरित्या पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा वाहनाने फिरताना दिसून आला। त्याचा पाठलाग केला तर तो चांदमारी बस डेपो या ठिकाणी जाऊन गेला। तो त्या ठिकाणी आपण त्याच्याकडे गेलो असता तो ऍक्टिवा मोपेडवरील इसम पडून जाण्याच्या तयारी असताना जागीच घेराव करून त्याला थांबविलं। त्याच्याकडे त्याची तलाशी घेतली असता त्याच्या ताब्यातून एकूण 15.22 ग्राम एमडी ड्रग्स पावडर, किंमत अंदाजे 1,50,220 रुपयाचा आणि एक मोबाईल 15,000 रुपयाचा, तसेच रोख रक्कम 220 रुपये, तसेच ऍक्टिवा मोपेड किंमत 70,000 रुपयाचा, एकूण 2,35,440 रुपयाचा मुद्देमाल असा मिळून आलेला आहे। अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली आहे आणि कोण अधिकारी या कारवाईमध्ये सामील होते काय सांगा? सदरची कारवाई माननीय निकेतन कदम साहेब, पोलीस उपरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत करण्यात आली असून माननीय निकेतन कदम साहेब झोन 5 कळमना विभाग, तसेच एसीपी आव्हाड साहेब कळमना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे।